आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शिंदे शिवसेना गटाचे उपनेते विजय चौगुले जे आहेत. चौगुले, खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे. कालच वनमंत्री यांनी एक वाक्य केलेलं आहे. त्या वाक्यामध्ये ते असं देखील म्हटलेलं आहे, ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन केलं पाहिजे. अप्रत्यक्षरित्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. नव्या मुंबईच्या रावणाच्या अहंकाराचा दहन या एका लाडक्या बहिणीने केलेलाच होता. आता कुठेतरी स्तरावत चाललेले आहेत. तर एवढा अहंकार बरा नाही आणि वेळ आल्यानंतर या नव्या मुंबईतल्या रावणाचा पण अहंकाराचं दहन हे नवी मुंबईकर केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि वेळ आलेलीच आहे. आता कोण रावण आणि कोण राम हे लवकरच जनता जनार्दन दाखवून देईल. बस अंबानीच्या जीवावरती कुठेही मंत्री झालं तर त्याचा उपभोग चांगल्या प्रकारे घ्यावा. अन्यथा परत उत्मात केला तर परत एखादी लाडकी बहीण तुम्हाला परत झोपवल्याशिवाय राहणार नाही. खरं तर 2 दिवसापूर्वी मोरबे डॅमचं जे भूमिपूजन होतं तेव्हा वनमंत्री गणेश नाईक असं देखील म्हटले की जे आडवे येतील त्यांना आडवं करून पुढे जाऊ. यामध्ये पण त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिंदेंना टोला लगावला. मी बोललो ना आता की आत्ताच आडवे झालेले होते, कुठं आता अंबानीच्या जीवावर उभे राहिलेत. आडवे झालेले उभे राहिलेले आहेत तर त्यांनी उपभोग घ्यावा. अन्यथा परत रावणाचा अहंकारचा सत्यानाश केल्याशिवाय जनता जनार्दन परत राहणार नाही याचं त्यांनी ध्यान ठेवावं. खरं तर पालिकेच्या निवडणुका कधीही लागू शकतात. तर नवी मुंबईतून शिवसेनेची शिंदे गटाची तयारी कशी आहे? महायुती म्हणून लढणार का स्वतंत्र लढणार? बघा, पक्षश्रेष्ठी जे सांगेल त्या पद्धतीने आम्ही लढलं जाईल आणि महायुतीच्या माध्यमातून जे काही धोरण ठरेल त्या धोरणाचं कुठेही आम्ही ओव्हरटेक करून कुठे आम्ही राहणार नाही. कारण आमच्या मनामध्ये अजूनही अहंकार भरलेला नाही. ज्यांच्यामध्ये अहंकार भरलेला आहे त्यांनी त्या गोष्टी कराव्या. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत हे होते शिवसेना उपनेते विजय चौगुले. यांचं असं देखील म्हणणं आहे की आमच्या मनात अहंकार भरला नाही, ज्यांच्या मनात अहंकार भरला आहे त्यांनी ते वक्तव्य करा, अशी जी प्रतिक्रिया आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, सानपाडा, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.